विठ्ठल हे विठ्ठला हे विठ्ठल 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 पुंडरी पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय श्यामराव महाराज की जय गुरु श्रीराम महाराज की जय विठ्ठला माता जय जय विठ्ठल 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 हे विठ्ठला विठ्ठल 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 हो 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 विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 रे विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठल 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 त्रिज्ञानदेव तुकाराम भगवान विठ्ठल 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 सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम हे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन. हे दुसरे हे दारुप्रधाने कधे जावी दारू दारुप्रधाने कधे जावी दारू दारुप्रधाने कधे जावी दारू दारुप्रधाने कधे जावी दारू. कलावत्ने ज्योतिरार्थावतारम् कलङ्काङ्कते ज्योतिकामोति भक्त्रम् कलाणीशवादा पुनदारखतक्षम् समाधिस्थमूर्तिं ज्ञानदेव. धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड चलक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे निष्ठावंत शांती ब्रह्मनाथ बाबा यांच्या भारुड प्रकरणातील सेवेसाठी निवडलेला अभंग आहे. खरं तर मराठी शब्द फार गोड आहे. त्या शब्दामध्येच अर्थ दडलेला आहे. जे भावांवर आरूढ आहे ते भारूड आहे. एखादा भाव घेतलाय, कोणाची तरी संवेदना घेतली आहे, कोणाचा तरी आनंद घेतलाय, कोणाचं तरी दुःख घेतलंय आणि त्या भावावर जगाला चिंतन सांगितलंय, हा अधिकार ज्यांचा आहे ते शांती ब्रह्मनाथ बाबा आहेत. एखाद्या विनोदी प्रकरणातून सुद्धा चिंतनीय सामर्थ्य सांगायची ताकद ज्या व्यक्तिमत्वामध्ये आहे अशा नाथबाबांचा सेवेसाठी निवडलेला अभंग औचित्यही तसंच आहे. आई भवानीचा नवरात्र महोत्सव, स्त्री जागर असणारा, सामर्थ्यवंत असणारा, अधिकारी असणारा हा नामस्मरण सोहळा पंचदिनी, या पंचदिनी नामस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने ही 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आली. माझे परम भाग्य समजते. गुरुवर्य धर्मराज दादा सामनगावकर यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या पदरात पडली. तसेच योगेश शेठ, उद्धवदादा या सगळ्यांच्या संयोजनातून हा संकीर्तन सोहळा, सर्व ग्रामस्थ मंडळी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा संकीर्तन सोहळा, गोड गायनाचार्य, उत्कृष्ट मृदुंगवादक, सगळी संप्रदायाची सामर्थ्यवंत असणारी मंडळी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा संकीर्तन सोहळा. भाग्यवान आहोत आम्ही ज्या मातीमध्ये स्वतःचं बालपण व्यतीत केलं, ज्या मातीमधून आम्हाला परमार्थाची प्रेरणा मिळाली, तिथंच पुन्हा एकदा येण्याचा योग आला.
सामर्थ्यवंत असणारं सामनगाव तीर्थक्षेत्र आणि त्याच कृपाशुदाने आम्ही झालेलो मोठी माणसं, ज्यांच्या आशीर्वादामुळे आमच्याकडे थोडीफार पात्रता आहे, त्यांच्या चरणाशी पुन्हा एकदा संकीर्तन सोहळा करण्याची संधी. अगदी गोड असणारा चिंतनी अभंग आहे. नाथबाबा सांगतात, एखादी सासरवाशीण माय माऊली जगाच्या मालकिनीकडे मागणं करते. मागण्याचा अधिकार पाहिजे तेव्हा मागता येतं. शास्त्र सांगतं, उपास्य उपासक आणि उपासना त्रिपुटी साजली की मागणं पूर्ण होतं. उपास्य ज्याच्याकडे मागितलंय, उपासक ज्याने मागितलाय, उपासनाच्या सामर्थ्यावर मागितलाय. खरं तर वैष्णवाचा मागणं हा नियमच नाहीये. देव न मागता देतोय हा विश्वास आहे आमचा. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. पण कधी कधी काय होतं, बाप जरा निष्ठुर असतो, जरा निर्दयी असतो. कदाचित त्याला कळतं, पण बाप म्हणतो लेकराला कळलं पाहिजे. आपण सहन केल्याशिवाय पदरात काही पडत, मग त्याला ठेचा खाऊ दे बाबा. मग एखाद्या वेळेस बाप देणार नाही, पण आई जरा मृदू मनाची असते, आई जरा प्रेमळ मनाची असते, ती दिल्याशिवाय राहत नाही. मग आता जगाच्या मालकिनीकडे ही सासरवाशीण मागणं मागते. आता सासरवाशीण म्हणजे फक्त स्त्रीच आहे असं नाही आहे. इथं बसलेला प्रत्येक जीव सासरवासात आहे. हे मी नाही, भगवंत सांगतात, क्लेशोधिकतरस्तैषाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता ही गतीर दुःखम देहभीर व्यापते. मृत्यू लकी जन्माला आलायत म्हणजे तुम्हाला देह व्यतीत करत असताना क्लेश, त्रास, मोह, मत्सर हे भोगावंच लागणार आहे. अदृश्य मुलाने अनुसंततानी कर्मानुबंधेनी मनुष्य लोके, हे तुमच्या पदरात पडलेलंच आहे. मग आता याला साधायचं आहे म्हणजे हा प्रत्येक सासरवास प्रत्येकाला टाळायचा असेल तर आम्हाला कोणाच्या तरी चरणाशी जावं लागणार आहे. मग कोणाच्या जावं, कुठं गेल्यावर तो सासरवास संपला जाणार आहे याचं वर्णन आहे. आई भवानीकडे मागणं करते, ती कंटाळलेली आहे, अगदी त्रासून गेलेली आहे जीवाला. आता जनाई सुद्धा म्हणतात, कंटाळलो बघा आता. उबगली सासरी मजाता माहेरासिन्या, उबगली सासरी मजाता माहेरासिन्याव, सोडा एवढा जाच तुमच्या पाया पडते हो, सोडा एवढा जाच तुमच्या पाया पडते हो, सोडा एवढा जाच तुमच्या पाया पडते हो. अधिकारी व्यक्तिमत्व आहे ते. जनाई म्हणजे साधं सुद्धा नाही दादा. कबीर महाराज म्हणतात, जनाबाई तुम्हाला म्हणत असतील लोक जना जना नामयाची दासी, पण मी म्हणतो तुम्ही साध्या सुद्धा व्यक्तिमत्व नाही आहात. संपूर्ण संतांची काशी म्हणजे जनाबाई आहेत. सगळ्या संतांनी तिच्यात नाहून जावं आणि पवित्र व्हावा अधिकार जिचा. नामदेवरायांचं कीर्तन आहे, कीर्तनामध्ये हळूवार चालू असलेलं कीर्तन, कीर्तन ऐकणाऱ्या जनाबाई अधिकार त्या मायमाऊलीचा. ज्ञानी यांच्या ज्ञानाला सांगतेय, ज्ञानदादा उचला ती पहिली चाल. नामदेव कीर्तन करी पुढे येते म्हणाचे पांडुरंग, जणी म्हणे ज्ञान दिवा बोलावं, जणी म्हणे ज्ञान दिवा बोलावं, नामदेव कीर्तन करी पुढे येते म्हणाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे येते म्हणाचे पांडुरंग. हे अधिकारी असणारं व्यक्तिमत्व सुद्धा म्हणतं कंटाळले बाई. आता उबगले म्हणजे कंटाळले. कशाला? या सासरवासाला. कुठं गेलं म्हणजे संपणार आहे. स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य. माहेर म्हणजे स्वातंत्र्य, सासर म्हणजे पारतंत्र्य. बोलत जा मायबाप चिंचपूरकर, हे की नाही. एवढा सुंदर 8 तास घातला तुम्ही बोलावं म्हणून, एवढा सुंदर 8 तास घातला तुमचा सासरवास संपावा म्हणून, पण तुमच्या तोंडाकडे बघून असं वाटतं तुम्ही कीर्तन ऐकायला कमी, महाराजाच्या मातीला जास्त आलात. आनंद व्यक्त करा रे. माय माऊल्या जगाच्या मालकिनीच्या दारात बसलाय तुम्ही, स्वतःच्या आईच्या दारात बसलाय. आईकडे काही लपवतो का आपण? माहेरात 9 वाजेपर्यंत झोपलं तरी माय म्हणती झोपू दे माय, लेकराला लय सासरवास. सासरमध्ये 6:30च्या पुढं काटा जाऊ द्या तरी सासू म्हणती मला तर पटलीच नव्हती, ह्यालाच लय गोड लागली होती, ह्यानंच करून आणली महाराज. फरक आहे की नाही? तसं तुम्ही आईच्या दारात बसलाय रे माय बाप. फील द मोमेंट. प्रत्येक क्षण जगा. ओपन माइंडेड कीर्तन ऐका. हसू वाटलं मोठ्याने हसा, रडावसं वाटलं डाय मोकळून रडा, नाचावसं वाटलं नाचा. आता एखादी माय म्हणून नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. त्याला जर चुकून कळलं सप्त्याच्या मंडपात नाचत होती तर घरी गेल्या गेल्या कीर्तन घेईल माझं. दसरा नवरात्र एकत्रच व्हायचा माझा.
घरी गेल्या गेल्या म्हणे नवरा लई संतीन शिरली होती मंडपात तुझ्या अंगात, तू ये घरी तुझी महाराजीन काढितो. पण काय कलियुग आहे बघा ना दादा, काय शोकांतिक आहे. जी पोरगी वरातीत नाचते ती सुशिक्षित आहे आणि जी कीर्तनात नाचते ती नालायक आहे. काय कलियुग आहे बघा ना. ज्या बाईनं संस्कृती सांभाळून नाती सांभाळून संसार केला ती लोअर क्लास आहे, पण जी चपल्या घालून चपात्या लाटते ती हाय क्लास आहे. सोसायटी कशी मेंटेन केली ना लोकांनी. जो देवाला मानतो तो मूर्ख आहे, जो मानत नाही तो शहाणा आहे. हे विज्ञानाचं जग आहे. माझे माऊली म्हणतात आम्ही सांगू ना तुम्हाला, सासूचेनी सांडस आहे खंडी जपय पाणी राजहंस आहे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. पण कधी कधी काय होतं, चाणक्य 5000 वर्षापूर्वी चाणक्य नीतीमध्ये सांगतात हे कलियुग आहे दादा, हे असं जग आहे की ते 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरंय का खोटं बसलेले बोलत आहे. वाटलं तर कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. तुम्हाला वाईट वाटायला नको, हिंड घ्यायचं ना आम्ही बोलायचो, देते बाबा बोलत जरे, आनंद व्यक्त करत जा. काही काही माणसं मुद्दाम बोलत नाही दादा, त्याला महाराजाची जिरवायची असते. तो कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, माझ्या डोळ्यात देखत मोठी झाली, मला ज्ञान शिकवित होती. अख्ख्या मंडपानं ऐकलं, पट्ट्या बोललाच नाही. ॲटिट्यूड मला कळत नाही खाता कशाशी. ज्या नाथबाबांचा अभंग आहे भारुड आहे, ते नाथबाबा नाथ रामायणामध्ये सांगतात रावणासारखी संपत्ती नाही म्हणा. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची होती त्या रावणाची. नाथ रामायणामधलं वर्णन. नाथबाबा सांगतात एका घराची एक चौकट 22.5 क्विंटलची होती. 3.5 ते 4,000 चौकटी असणारं एक घर, अशी 7 कोटी घरं रावणाची सोन्याची होती. धोंड्याचा महिना थोडा विचार करा. धोंड्याच्या महिन्यात अर्धा तोळा सोनं घातलं सासऱ्यानं तरी बायको महिनाभर स्टेटस ठेवत होती. लाडाचा जावाई गेला सासरवाडीला, महिनाभर अर्ध्या तोळ्यावर. आणि आयुष्यभर बोलून दाखवलं ते वेगळंच. अर्ध्या तोळ्यावर 22.5 क्विंटल म्हणजे 2250 किलोची एक चौकट आहे रावणाच्या घराची. करा विचार. 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला, गाढव वडी गजानन सटवी करी बाळांतपण, ही सत्ता ज्या रावणाची तुम्हाला मान्यच करावं लागणार आहे. रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही, हे अटल सत्य वारकरी संप्रदायाचं. तुम्ही टाळ्या वाजवल्या पण माझ्या रूपकार केल्यासारख्या वाजवल्या. तुमची टाळी कशी माहिती का चिंचपूरकर, दर दर आली वय आमच्या गावात, दर घे दर, टाळी पाहिजे तुला, दर घे, अंदर 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 दार दान करत. असं कुसर आहे दादा, असं वागून पुन्हा लोक म्हणतात देव भेटत नाही. हे असं आहे बघा. 10 दिवस गणपती बुडवताना बाबराव आणि बायको भेटना, तू जिंदगीवर देवासमोर नाचला. नवरात्राचे उपास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कोपते म्हण पोत्यात घालून आणला पाहिजे सांगणारा. आणि पुन्हा लोक म्हणतात म्हणजे काय लोकच मला कळतच नाही. जयाचे আহিक धड नाही, तयासी परित्र पुससी काही, अशी गत आहे माऊली आपली. अहिक म्हणजे जगणं. आम्हाला जगता आलं नाही आणि आम्ही मोक्षाची अपेक्षा करतो. आधी जग तरी, आनंद तरी व्यक्त कर, कळू तर दे कुठं माहेर आहे तुझं. नाथबाबा सांगतात मला कळतं रे विठ्ठला, अवघे चित्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. कुठं आहे माझा आनंद, माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. कळतंय की मला, कळत नाही असं जगात कोणी नाही. माय बाप सगळ्याला सगळं कळतं. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही, बरं कळत नाही, सगळं कळतं. कसं कळत नाही, मार मार मारतो बायकोला राती आणि सकाळी म्हणतो नव्हती ग मारायची. पिल्यावर कळत नाही, एवढंच बरं कळत नाही. आता काय करायचं, चिंचपूरच्या माय मावल्या पिला की टोपलवर शेळीच्या लेंड्या समोर नेऊन ठेवायच्या त्याच्या. त्याला म्हणायचं काळ म्हणू काय ताकद वाढती, गोड लागतात, खा. खाईल का ग माय. अगं किती बाटल्या टाकलेल्या असू दे तेवढ्या धुंदीत म्हणीन येडाय कमी, लेंड्या आहेत ना त्या. कळतं त्याला, नाटकं करतं ते. तसं कळतं या जीवाला सगळं. सांगा ना दादा मला, सकाळी एखाद्यानं मांसाहार केला, दुपारी चल म्हणावं त्याला सामनगावच्या दर्शनाला, येईल का. काय म्हणेल 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 नग नग आज चुकीचं खाल्लंय. म्हणजे मूर्खा तुला कळतंय खाल्लंय ते चुकीचं. जे गुरुजवळ, देवाजवळ, संताजवळ जायच्या पात्रतेचं म्हणजे कळत नाही का दादा. सगळं कळतं हो, पण माऊली सांगतात विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी, बैसीजी तरी हिंडवी राही दिशा. विवेकी माणसाला अविवेकी बनवतं, संतोषाला चाड लावतं, बसल्या जागी फिरवतं. ते मन आहे आता कोठे धावे म्हण, तुझे चरण देखली या भाग गेला. याला स्थिर करायची ताकद फक्त तुझ्यात.
म्हणून माझं मागणं एवढंच आहे, या मनापासून निर्माण झालेले सगळे द्वेष एकदा तुझ्या अग्नीमध्ये टाकू दे, एकदा त्याची आहुती देऊ दे. मग काय, एका जनार्दनी एकटीच राहू दे, नसं सगळीच मरू दे, एकटीच राहू दे. एकदा मी एकटी झाले की देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. आणि मग मी जर एकटी झाले, हे या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज, तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. जेव्हा मी ज्ञानाचाही अहंकार केला नाही, जेव्हा मी सामर्थ्याचाही गर्व केला नाही, जेव्हा मला कळलं की तुझ्यामुळेच आहे, तेव्हा तुझ्यात आणि माझ्यात अंतरच राहिलं नाही. आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतर आहे. मग माऊली म्हणतात कोण झालो मी? अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेज, सेवती साधू संत मनोवेदिला माझा तुझाच क्रिया अवतार. म्हणून तर माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा. आणि कितीही ज्ञानी असलो तरी माझं माहेर जाई नगे मायत या पंढरपुरा, भेटेन माहेरा. मी ही सासरवाशीच की, जोपर्यंत तुझ्या चरणाशी येत नाही. माझं माहेर एक एक विठाबाई, 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 एक एक विठाबाई. भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. देव पाहावया गेलो तिथे देवची होणी ठेलो. मग न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी. पहिला मारायचा तो सासरा म्हणजे दंभ. विषयाकडे आलात का तुम्ही? देवाकडे जाऊन मागणं मागितलं, सासरा मारा अशी अपेक्षा केली. कुठला मारायचा? दंभ. कोण दंभ? असत्य, कल्पना, इमॅजिनेशन. दंभ. माझी गाडी, माझा बंगला, माझं आयुष्य, माझं शरीर, माझी माणसं. कधीही लक्षात ठेवा, माझी माणसंच त्रास देतात. समाजात एवढी हिंमत नसते की आपला धीर खचवू शकतील, पण आपल्या माणसात एवढी ताकद असते, त्यांचा एक शब्द आपलं अख्खं आयुष्य पणाला लावतं. जाऊ द्या ना, बोलू द्या, काय फरक पडतो? जर मुक्ताईला कळलं नसतं आपलं आणि परक कोण, तर ज्ञानेश्वरी पडलीच नसती आमच्या पदरात. काय अधिकार असतो माय माऊलीचा? ती 5 वर्षाची अधिशक्ती. माझं ज्ञानदादा झोपडीमध्ये दरवाजा लावून बसलंय, म्हणून इकडं टोळे पाणवणारी ती माय ज्ञानदादाला विचारते, ज्ञानदादा योगी पावण मनाचा सहाय अपराध जणाचा एवढा अधिकार आहे की हो तुमचा? विश्व रागे झाले वणी संत सुखे भावे पाणी. ह्या लोकांनी द्वेष निर्माण केला, म्हणून काय झालं? अहो तुम्ही कर्तव्य किती सामर्थ्यवंत, तुम्हाला नाही काही फरक पडला पाहिजे. ज्ञानोबारांनी सांगितलं, मुक्ता कधीपर्यंत ग? हातभर शुद्धीपत्रासाठी मायबापाला देहांत प्रायचित्त द्यायला लावलं, तेवढं करूनही समाधान वाटलं नाही या समाजाला. पायदळी अन्न तोडवलं. अगं एवढं करूनही वाईट वाटलं नाही यांना. तोंडावर दरवाजे बंद केले. अगं तुला मांड खायचं होतं, अख्ख्या आळंदीमध्ये खापर मागत फिरलो. हे खापरही ज्या लोकांनी पदरी पडू दिलं नाही, त्या समाजासाठी मी काय यातना भोगायच्या कर? याच्यापेक्षा समाधी लावावी, चरणावर मस्तक ठेवावं, विठ्ठलाचा देह सोडून द्यावा. किंवा कशाला एवढा त्रास? या समाजासाठी ज्यांना आपल्याविषयी काहीच आत्मीयता नाहीये. त्यावेळेस मुक्ताईने सांगितलं, ज्ञानदादा कळतंय मला तुमचं म्हणणं, पण कसं सांगू तुम्हाला? थोडासा विचार करा. या लोकांच्या वागण्याचा
तुम्हाला एवढा त्रास होतोय तर या लोकांच्या वागण्याचा त्यांच्या आत असणाऱ्या परमेश्वराला किती त्रास होत असेल. त्या परमेश्वरासाठी ताटी उघडा. काय सामर्थ्य असो त्या माय माऊलीचं. ताटी उघडा ज्ञानेश. जीपदाताने जावेले कोणी बंदीशी पाडीले, कोणी बंदीशी पाडीले, कोणी बंदीशी पाडीले. जीपदाताने जावेले कोणी बंदीशी पाडीले, कोणी बंदीशी पाडीले, आपली जीभ आणि आपलेच दात. जीभ चावली म्हणून दाताला कोण त्रास देतं का? नका ना दादा. गरज आहे तुमची. त्या मुक्ताईमुळे आज सगळ्या ग्रंथाचा राजा आपल्या पदरात आहे. हे संस्कृत सुद्धा आम्हाला सहज केलं त्या माऊलींनी. ताकद असतं रे दादा, खूप ताकद असते. काय झालंय माहिती आहे का? आमचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्केवर नाही. हे कळलं त्यालाच कळलं महाराज. आमचा भामट्यांवर आहे पण संतांवर नाही. इतके म्हणजे काय तुम्ही कुठल्या बुद्धिमत्तेनं जगताय मला कळतच नाही कधी कधी. पण आपली अवस्था कशी आहे? एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे पण मरू दे. महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे बाळा, वर्षात होईल. हा वर्षाने माघारी आला, म्हणला येडा आहे तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसरा घे पण माणसात बोंबलू नको, झालं नाही. गप राहा ना बाबा. दुसरा नारळ दिला. हा 2 वर्षाने आला, म्हणला पक्का भामटाय तू, 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. जे जागे आहेत त्यांना कळलं दादा, जे हुशार आहेत त्यांना कळलं, ज्यांना कळलं ते हुशार आहेत दादा. तू 2दा एकटाच आला, तुझी बायको कुठे आहे? ते म्हणला लग्न नाही झालं. तुम्ही सांगा चिंचपूरकर किती नारळ दिले लेकरू होईल. मी तुम्हाला सांगते, द्वैताची झाडणी गुरु विनत ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल ना आम्ही. दंभ म्हणजे हेच बर का. द्वैत, दंभ, असत्य, कल्पना एकच शब्द आहे. द्वैत, असत्य. या असत्य नावाचा सासरा एवढी वर्ष सांभाळला. अहो या असत्यामुळे तर सत्यदेव कळला नाही. ज्या दिवशी हा सासरा मारला त्या दिवशी कळलं सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. बाकी सगळा जगत भास आहे की रे. हे सगळं इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. अहो हे सगळं जग ऍडव्हर्टाइजमेंट वरच चालतंय. इथं महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. फॉर्च्युनर वाल्याला हरिपाठ काही ना पण तिथं गर्दी आहे. चलत येणाऱ्याची ज्ञानेश्वरी का मुखत कथा असना पण त्याला कोणी खात नाही. कलियुग आहे बाबा हे. देव सुद्धा प्रसिद्धीवर आहे. ज्याची प्रसिद्धी जास्त त्याला गर्दी जास्त. खरंय का खोटंय? तुम्ही बोलत जा बरं. विनंती माझी. तुमचं कसं आहे, एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं सहज विचारला एवढा का हसतो? ती म्हणला हा कंडक्टरला फसवला. तर म्हणला कस काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. अरे कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? तशी गते माझं ठरलंय ती ठरलंयच. पुण्य. तुम्ही भरतीकडे जाऊ नका. विनंती आहे रे दादा. आमचं दोन्हीकडनं गुतलंय, तुमचं कुठून तरी असू द्या. आणि कसं आहे ना दादा, ते देवाचं नाव आहे हो. नाही तर यावी न बुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. देव काही कोपत वगैरे नाही बघा. कधीच आई भवानी वगैरे काही कोपत वगैरे नाही. थोडासा विचार करा. महिषासुराचं मर्दन आई तुळजाभवानीनं करण्यासाठी अवतार घ्यावा. महिषासुराचा इतका माज झाला म्हणून त्रिशूल मारावं. महिषासुराचं मर्दन करताना त्रिशूल लागल्यानंतर मुखातनं आई शब्द निघावा. अहो राक्षसाची सुद्धा मया ज्या जगज्जननीनं आली तिनं विचारावं, अरे आई म्हणलास मरण तर माघारी घेऊ शकत नाही, बाकी काय मागायचं ते माग. महिषासुरानं सांगितलं आई द्यायचंच असेल दान पदरात तर एवढंच दे, जोपर्यंत तुझं नाव घेतलं जाईल तोपर्यंत माझं नाव घेता येईल एवढा अधिकार माझ्या पदरात टाक. आजही आपण म्हणतो महिषासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वरते तारक संजीवनी. विचार करून सांगा मला, हुशार आहात तुम्ही. राक्षसावरही जी कृपा करते ती तुमच्या आमच्यावर अवकृपा करेल. राक्षसालाही जी पदरात घालते आई म्हटल्यावर त्याच्यावरही जी प्रेम उथाळून टाकते ती तुम्हा आम्हाला कोपेल. पण आमच्या पोटासाठी आम्ही काही म्हणतो.
तसे आम्ही येडेच आहे. मला कधी कधी नवल वाटतं, अहो माणसं आहे ना, आजकाल शिकली सवरलेली माणसं सुद्धा इतकी विचित्र वागतात दादा. देव नाकारायचं सामर्थ्यच कुठून येतं मला कळत नाही यांच्यात. कशा कुठल्या बेसिसवर भगवंताचं अस्तित्व नाकारतात? आजकालची शिकलेली मुलं मुली त्यांना जर विचारलं ना, बाबा कीर्तन हायली एज्युकेटेड आहेस, स्टँडर्ड मेंटेन करतोस, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहेस, पण कधी भजन करताना दिसला नाहीस. आजकालची पोरं कौतुकाने सांगतात, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके रे, नो इशू. तुम्ही देवाला मानत नाहीयेत, वावगं नाही, तो प्रारब्धाचा भाग आहे. उगोच कसा देव आवडेल? तुका म्हणे ते पाहिजे मोटकी देहाकृती उमटे, निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. व्यक्तीच्या अगोदर व्यक्तीचं ज्ञान जन्माला येत आहे. उगच कसा तू देवाला आवडशील आणि देव तुला आवडेल? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला, गेलो नाही. लय आयटीत सांगतो. काय म्हणतात गेलतो पण बसलो नाही, मधनच आलो, काम होतं. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. अरे तुमच्या चुकाच नाही. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही, सुखावत किंवा स्थिरावत नाही. मायबाप यात तुमचा दोष नाही. माझे माऊली सांगतात, तुमचं पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजन करू देत नाही, हे सगळ्यात मोठी सत्यता आहे. भाषा माझी नाहीये. नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावयान पावे कोणी. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. तू असत्य जगतोय, तुझं प्रारब्ध वाईट आहे. तुला आजही देव आवडत नाहीये, तुझं प्रारब्ध वाईट आहे. अरे लहान वयामध्ये भजन करावं असं वाटतंय, तुझ्या मायबापाची पुण्यही आहे. तैसी तसेची वाट न पाहता, वैसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयात. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरलं. सोपं करून सांगायला गेलं, धन्य माता पिता माझ्या वडिलांची मिरासे गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उगच आहे का दादा? देव आवडला लागतो नाही. तुम्हाला देव आवडला काही वावगं नाही. तुम्ही देवाला मानत नाही यात काही वावगं नाही. पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा मान्य करणार नाही, हे सामर्थ्याने सांगते देव मानतोय म्हणून चाललंय. मी प्रेझेंट आहे, मी आहे. माझं अस्तित्व म्हणजे देवाची सकारात्मकता. मी जिवंत आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की देव आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमिन्यम चतुर्विधम. हे चालवणं बोलवणं सोड अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा सुद्धा मीच आहे. जठरामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो ना, तोही माझा भगवंतच आहे. तू कसा देव नाकारतोस? थोडी पुस्तकं वाचली, सावज सांगे संतोषाला, खोकड पुस्तकं वाचे की माणूस बरोबर असत्याला धरतं. काय वाटतं तुम्हाला? आर्ट, कॉमर्स, सायन्स, CBSE, SSC, BHMS, MBBS, PhD, ॲग्रिकल्चर, MPC, UPC, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, BHMS, जे काही तुम्ही आज करताय, जे काही करताय, एकदा ज्ञानेश्वरी वाचा. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. अख्ख्या जगाला त्याचं नाव माहीत आहे. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. देशाला तेव्हा स्वातंत्र्यही नाही मिळालेलं आहे. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानोबा आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. इट इज सायन्स, इट इज स्पिरिच्युअलिटी. ही आध्यात्मिकता आहे. मग आम्ही जगतोय ते विज्ञान आहे. ज्या दिवशी आम्हाला ज्ञान कळेल त्या दिवशी जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. त्या दिवशी आम्ही हे म्हणू, आम्ही नाही रे देवा, तूच भूक निवारतोस आमची. ज्या दिवशी आम्हाला ज्ञान कळेल. पण कधी कधी काय होतं, ज्ञान जरी कळलं तरी ज्ञानाला सुद्धा नवरा होतो, अहंकार. कळतंय ना तुम्हाला? मी सगळी नाती एकदा स्पष्ट सांगते, नीट ऐका. दंभ म्हणजे सासरा, वासना म्हणजे सासू, इच्छा म्हणजे ननंद, इच्छा म्हणजे जाऊ, आशा म्हणजे ननंद, आशेला झालेलं कार्ट मोह, त्याच्या पलीकडं सगळ्यात मोठा नवरा अहंकार. ही सगळी एका लाईनीत मारायची. सगळ्यात पहिल्यांदा कोण आहे? दंभ, सासरा, जो असत्य. आम्हाला अजून कळलंच नाही खरं काय आणि खोटं काय. कारण आमच्या ताकद आहे खऱ्याला खोटं, खोट्याला खरं करायची. ज्या साबणानं गोरं होईल ते साबण खपत नाही, पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली त्याचा भलता खप आहे. आता घेणाऱ्याला कोणी सांगा, तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, ती साबणानं झाली नाही.
पण कसं असतं एवढी वर्ष झालं माय संतूर साबण वापरता असं होतं का संतूर साबण से उमर का पता नाही चलता असं होतं दिवसभर कापूस काढायचा आणि रात्री संतूर लावायचा गुरीच काळे गोरे पण धुतले फिटवणी आवडींचं वर्णन नाही माझ्या अहो काळा कुळकुळीत माणूस नदीवर 3 दिवस धुतला म्हणून का गोरा होतो का आणि गोरा कोळशात नेला म्हणून काय काळा होतो का गोरा तो काळा तो अगदी तसं आहे जर आमच्या बापाचा परमार्थ आहे आम्हाला सुटतो का आमचं कसं आहे आम्ही फक्त पुढच्या पिढीला नावं ठेवतो आता ही म्हातारी माणसं पोरं वाया गेली पोरं वाया गेली पोरं वाया गेली अरे बिडी वडून तुझं थोबाड आत गेलं हे नाही दिसत तुला फक्त पोरच वाया गेली ही मारुतीच्या मंदिरात बसून पत्ते खेळतोय त्या ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतोय आणि ही म्हणतोय पोरं वाया गेली अरे तू नाही गुणाचा आता या म्हाताऱ्या बायका आजकालच्या काय पोरी आहेत होय यांना काय लाज आहेत होय आमच्या जमान्यात नव्हतं माय असो आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय ही म्हणजे लागा लागा आणि मला बघा अगं तू मिसरी चुळती तुझ्या मिसरीच्या वासानं मशीनं दूध द्यायचं बंद केलं इतका भंगार वास आहे त्या मिसरीचा तू लोकल काय सांगते का तू नातीला सांगायला तू ज्ञानेश्वरी वाचलेली पाहिजेस अरे मी म्हणते नाही कळली तरी वाचा कळावी एवढी लायकी होय आपली ज्ञानेश्वरी आपल्याला कळावी एवढी लायकी आहे आपली पात्रता आहे तेवढी नाही हो दादा तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी वाचा तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात तुमच्या जीवनाचं कल्याण आहे ज्ञानोबांना कळू द्या हे लेकरू माझं आहे असत्य जगणार नाही तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातली या भय की तुझे तू बघून घे तुझं कसं आहे ते आमचं फक्त एवढंच आहे एका गाऊ आम्ही विठोबाचे आणि काटे काम आम्ही सत्य म्हणजे सत्यच कटेवरी कर नाही ज्या देवाचे न घे मी तयाचे दर्शन हा सासरा आम्ही परफेक्टली मारला की बस आता राहिली ती सासू सासू माझी किरकिर करी लवकर न्याय गतीला कोण आहे सासू वासना आता इतकी वाईट आहे ही सासू भल्या भल्यांना घातलं अख्ख्या जगाचा बाप ब्रह्म पण देवळात नाही आज ह्या सासूच्या पायी जगाचा बाप कोण आहे उत्पत्ती कोणाची आहे ब्रह्माची आहे ना हाय का देवळात अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही इन होल वर्ल्ड अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही त्याचं कारण आहे स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा चुकून वाईट नजर गेली बाप जगाचा पण देवळात नाही 33 कोटी देवाचा राजा एवढा अधिकारी असणारं व्यक्तिमत्व नाव त्याचं इंद्र 100 यज्ञाची ताकद अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला साध्या सुद्या नाही अष्टमुख्य नायिका म्हणजे ज्यांनी सुकलेल्या कमळाला हात लावत तर कमळ जागेवर फुलतं रंभा मेनका उर्वशी अशा अष्टमुख्य नायिका मनोरंजन करतात इंद्राचं एवढं सामर्थ्यवंत ज्याचं व्यक्तिमत्व त्याला वासना आवरली नाही पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत येज पडली आळ्या झाल्या पू झाला सगळ्यात देखना चंद्र 27 बायका त्याला बृहस्पतीच्या बायकोवर सगळ्या देवांचे गुरु कोण बृहस्पती गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली 5 महिन्याची बाळण करून सोडली बुध नावाचा पुत्र चंद्रापासून झाला परिणाम डाग आहे त्याला इंद्र पडले भाग चंद्र झाला गारा इंद्र पडले भाग चंद्र झाला गारा इंद्र पडले भाग चंद्र झाला गारा इंद्र पडले भाग चंद्र झाला गारा
त्या रावण कैसी झाली. इंद्रा पडली बघे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा. आयुष्यभर नारायण नारायण केलं, एकदा चुकलो आयुष्यभर. श्रीमद नारायण 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 हरी नारायण भजमन नारायण नारायण नारायण. देवाचं नामोच्चारण इतकं अधिकार देतो ना दादा. तुकोबाराय म्हणले गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. देवाशिवाय सुंदर काही दिसलं नाही पाहिजे तो बघताय. माझ्या पटे एकदाच फक्त माझे चित्त तुझे मिठी पडली पंढरी राया. दुसरं काहीच नाही. तुझं पाहता दृष्टी न फिरे. तुझ्याशिवाय दुसरं काही आवडलं नाही पाहिजे तो बघताय. तुझ्याशिवाय देखणं काही दिसलंच नाही पाहिजे देवा. तुझ्या समोर आलो ना. शंकराचार्य वर्णन करतात. अधरम मैथुरम वैतनम मैथुरम नयनम मैथुरम हसितम मैथुरम हृदयम मैथुरम गमनम मैथुरम मधुराधिपति रखिलम मैथुरम अधरम मैथुरम वैतनम मैथुरम नयनम मैथुरम हसितम मधुरम. तुझं चालणं बोलणं दिसणं रुसणं पळणं सगळं गोड आहे. मी विचार केला जो दिसायला इतका गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल, आणि ज्याचं हृदय इतकं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव. तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूही सदा रक्षदा पदी आमुते. सगळं जर तूच निवारतोस माऊली म्हणतात. तुकोबाराय म्हणले विठ्ठल कुळीचे. आमची आई भवानी बी तूच आहे, आमची कुलस्वामिनी सुद्धा तूच आहे. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता बहीण बंधू भ्राता, सगळं जर तूच आहे देवा तर कशाला मारायला ह्यो सासरवास. मग तो सासरा बी नको ती सासूही नको. तुझ्या इतकं देखणं आहे का जगात कोण. काय वर्णन देवाचं दादा. करार विंदे करारविंदेन पैताडपिंडं मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवताई. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. जीवे पिपस्वामृतामृतदेव जीवे पिपस्वामृतामृतदेव गोविंद दामोदर माधवेति. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. वासुदेवा. तू कुठल्याही रूपामध्ये गोड आहेस देवा. कुठल्याही रूपामध्ये शिवराम कृष्ण विठ्ठल कसंही. आणि देव आहे ते दादा जमेल त्याचं नाव घ्या. मला सांगा मध रागानं खाल्ला गोड लागत नाही. लागतो की नाही. लागतो की. तुम्ही आहे ना. राहा लय वेळ नाही थोडे वेळ राहा. मध रागानं खाल्ला गोड लागतो की नाही. लागतो की. विष प्रेमानं पिलं मरत नाही. घरी गेलो बघा विचारून बघा सप्ताह होऊ द्या सुतक नग पुन्हा मारा काय मारायचं ती महाराज. मज येतं. रागानं खाल्ला तरी गोडच आहे. त्याचा मूळ गुण आहे गोडवा देणं. विष येते प्रेमानं पिलं तरी मारणारच आहे कारण त्याचा मूळ गुण आहे मारणं. भगवंताचं नाव आहे ते मुखात आलं की पुण्य आणि समाधान देणारच आहे कारण त्याचा मूळ गुण आहे पुण्य आणि समाधान देणं. पुण्याची गणना हरिमुखे मग ठाईचं बैसोनी काही हरकत नाहीये. फक्त भाव शुद्ध लागतोय. नजर पवित्र लागतीये. नाहीतर नारदासारखी फसली ना एकदा
गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले, सूर्याची कवळी किरण पडली होती, नदी स्वच्छ होती, शांत पाणी होतं, तेजोमय प्रकाश होता. प्रकाशात दिसलं मासोळीच्या मागं मासं लागलं. कलियुगाचा नियमच आहे, मासोळीच्या मागं मासच लागतात. कळलं, त्यालाच कळलं. तर काय करायचं दादा, अशी चौकात बसतात, तिकून आली बघ, तिकून गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली बघ, हिचा कांदा असा, हिचा बांधा असा, हिचं नाक असं, हिचे डोळे असे. काय वाटतं तुम्हाला, कोण आहे आपण? शास्त्र सांगतं आपलं, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः. जिथे स्त्रीचा सन्मान तिथे भगवंताचा वास. अरे फार अधिकारी आहे स्त्री, खूप अधिकारी आहे. परमार्थाचं पहिलं तत्व जिला सांगितलं ती माझी पार्वती आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लाधले. का अधिकार असेल त्या मायमाऊलीचा? हा, अवघड आहे. पण शाहिस्तखानाच्या लाल महाला चालल्यात, शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी कुठेतरी लपली. शाहिस्तखानाच्या बायकोला वाटलं मावळ्यांनी पोरगी उचलली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली, जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदली की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है, पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, उनकी ऐसी परवरिश नहीं कि बेटी की तरफ गंदी नजर से देखे, वो बेटी नहीं उठा सकते. कौतुक बायकोला वाटलं, क्या लगता है आपको जहापना, शत्रु है वो आपका. आज उंगलियों पर जान चली गई, नहीं तो गर्दन पर जाने वाली थी. हमने उनकी बहु बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, गंदी नजर से देखा. स्वार्थ के कारण उनके औरत का इस्तेमाल किया. शिवा बदला नहीं लेगा, बेशक वो शिवा बदला जरूर लेगा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा. बेगम विश्वास के साथ कहता हूँ, बेशक वो शत्रु है मेरा, लेकिन जबान देता हूँ, इन आंखों ने देखा है उस शिवा को. हर औरत जात को देवी की तरह पूजता है वो बंदा, क्या नेक परवरिश है उसकी, वो बेटी नहीं उठा सकती. करा विचार. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य राजाचं, त्याचे वारसदार आमची पोरं. आमच्या नजरेत तीच प्रकरतात, तेच सामर्थ्य, तेच पावित्र्य. आणि कौतुक आहे मला माझ्या मातीचं. आजही आमच्या महाराष्ट्रातली शेतकऱ्याची पोरं, ज्ञानोबा तुकोबाला मानणारी पिढी. अर्धनग्न पोरगी त्याला मध्यरात्री दिसली ना तरी माझा ज्ञानोबा तुकोबाला मानणारा तरुण तिला तिच्या माय बापापर्यंत सुरक्षित पोहोचवणार हा विश्वास मला माझ्या मातीवर. हे बघा, 100 एखादा चुकीचा निघाला म्हणून तुम्ही 99ला नावं ठेवत जाऊ नका. सांगा ना मला, आर्मीत भरती होणारी जागीरदाराची असतात का गरीबाची असतात? शेतकऱ्याचीच असतात ना. देहपणाला लावणारी देशासाठी, बरं ते सोडा. वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेण्यासाठी आपलं तारुण्यपणाला लावून आळंदीमध्ये शिक्षण घेणारी पोरं कुणाची असतात? शेतकऱ्याची, गरीबाचीच, आपल्याच महाराष्ट्रातली असतात. MPSC UPSC करणारी आपली शेतकऱ्याची असतात. ते होतात अधिकारी, मोठं मिळवतात धन, सामर्थ्यावर करतात मायबापाची स्वप्न पूर्ण. नाही मायबाप शिकले, पोरं शिकतात. नाही शिकले, धन कमवतात. पैसा म्हणजे साधी गोष्ट नाही, अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे. पैशाला कमी समजत जाऊ नका. अरे किती पोरगा ढोलान काळा भंगार असू द्या, पण नोकरी सरकारी असू द्या, बायको गोरी नाजूकच भेटती. मी कशाला म्हणू महाराज. अर्थ असला की काम चरणाशी येतो रे. धर्म अर्थ काम, धर्म मिळवा, मोक्ष चरणाशी, अर्थ मिळवा, काम चरणाशी. कमवत जा पैसा. तुम्ही पैसे कमवून नम्र राहिला, अख्खं जग तुम्हाला सन्मान देणार. तुम्ही पैसे न कमवता नम्र राहिला, लोक म्हणणार काय करणार, गरीब आहे, पर्याय आहे वय दुसरा, गरिबीतच खावं लागते. पैसे कमवून नम्र राहिला की तुमचा सन्मान आहे, पण पैसे न कमवता नम्र राहिलात तर संतांना काय अधिकार आहे? ज्या नाथ बाबांचा अभंग आहे त्यांच्या जागीरदारीचा विचार केला ना, आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवत होता. अशी लाखो माणसं, हजारो माणसं कीर्तनाला यायची, आलेल्या माणसाला धनधान्य द्यायची सामर्थ्यता त्यांच्यामध्ये होती. जागीरदारी. तुकोबारांची 65 लाखाची सावकारकी होती. आत्ताच नाही, 450 वर्षापूर्वी. आत्ताचे 10 लाख म्हणजे तवाचा रुपया. आणि तुकोबारा काय देहूचं नव्हते. 8 पिढ्या अगोदर विश्वंभर बाबा जावळीच्या खोऱ्यातनं, भीमाशंकरच्या शेजारी त्यांचं गाव आहे, तिथून स्थानापन्न झाले देहूमध्ये. लोकांच्या गावात येऊन आपला अधिकार निर्माण केला आणि स्वतःची सावकारकी उभा केली. तुकोबाराय 25 बैलगाड्या कर्जपत्रांच्या पाण्यात बुडवल्या इंद्रायणीत. किती? 25. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. ही त्यागाची भूमिका आणि हा अधिकार परमार्थाचा. समजून घेत जा. नामदेवरायची बायको राजाई 3.25 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. दामू शेठ वडील आहेत नामदेवरायांचे, शेठ आहेत, ते सावकार आहेत, साधं नाहीये.
गरीब कुणीच नव्हतं, कळताय का? गरीब राहणं वेगळं आणि गरिबीत राहणं वेगळं. हे कलियुग आहे. इथं लय किंमत आहे बाबा राहणीमानाला. इथं सगळ्या गोष्टी तुमच्या राहणीमानावर, तुम्ही कसं प्रेझेंट करताय स्वतःला हे फार महत्वाचं येतंय. तुमचं प्रेझेंटेशन तुमच्या अस्तित्वाची ओळख करून देत आहे. तुम्ही काय आहे तुमच्या प्रेझेंटेशनवर आहे. त्यामुळे धोतर घालायचं पण कडकच. अहो गरज आहे. धोतर घालून जर एखादा इमानात गेला तर लोक अशी बघतात जसं काय अतिरेकी आलाय, त्यानं बॉम्ब गुंडाळलाय धोतरात, आता फेकणारच आहे. एक बघण्याची मेंटॅलिटी बघा ना. आणि सुटाबुटावाल्याकडं सुशिक्षित म्हणजे आम्ही कोण? मूर्ख, अनएज्युकेटेड, लोअर क्लास, थर्ड क्लास. अवघड आहे लोकांचं. या विषयाकडे दंभ, दुसरं काही नाही. आणि दंभ निर्माण कोणापासून झाली? वासना नावाची सासू. ह्याच्या नादी लागून हा दंभ झाला. मग काय नारायण नारायण करणारे नारद मासोळीकडे बघून पिसाळले. विषयाकडे आले का तुम्ही? विषयाकडे येत जा महाराज. इष्टी चहा पाण्याला थांबत असते, गाव येऊस तर सोडायची नसती. बाईचा आदर करता आला पाहिजे दादा. लय ताकद आहे माय तुमच्यात. लय गोड आहे ग माय तुम्ही. चिंचपूरच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे गे. आई शपथ लय गोड आहे तुम्ही. तुमचं तोंड सोडलं ना लय गोड आहे ग तुम्ही. तेवढाच फॉल्ट आहे आमचा. लय खुश होऊ नका, तुमच्यामुळेच होतंय सगळं. काय लागतं बायकोला? 2 शब्द प्रेमानं बोलायचं दादा. अहो अर्धंगी नाही आपली ती. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावनं बोलावं, नंदनं हिनवावं, जगानं त्रास द्यावा, अख्ख्या विश्वानं वाईट बोलावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं विश्वास आहे माझा तुझ्यावर. बाई सगळी संकट एका पायावर सहन करते, फक्त नवरा सोबत असला पाहिजे. खरं एक नाही ग माय? चिंचपूरच्या माय मावल्या माय, अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग. माझं झाल्यावर येईल मला अक्कल. एक्सपिरियन्सने सांगा ग माय. खरं आहे का खोटं आहे ग माय? मी कशाला म्हणू? माऊली म्हणतात जरी सख्याचा जिवाळा बाय सासरवास असा आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सासरवास सहन करते. तुका म्हणे सोपे आय सर्व होणी शहाणा तो. परमार्थातला काय संसारातला काय मालकच शहाणा लागतो. परमार्थातला बी मालक चुकला की तरास आहे आणि संसारातला बी मालक चुकला की भलताच तरास आहे. का ग माय? विनंती विनंती बोलत जा ग माय या विषयात. लय अगं तुकोबाला परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो. आवलीनं तुकोबाचा संसार सांभाळला तरी देव थांबतो. येते का लक्षात? तुकोबांना 2 बायका, रखमा आणि जिजा. प्रथम पत्नी रखमा, द्वितीय जिजा. म्हणजे बघा तुकोबाराय किती सामर्थ्यवंत असतील. दुसरी बायको सुद्धा डोळे झाकून दिली त्यांना. आपल्याला पहिली द्यायची मुश्किल आहे. हे बी जरा बाह्य अंगाने विचार करी जा ना, किती अधिकारी असतील ते. पहिलेला लेकरू होणार म्हणून दुसरी करावी लागली, पण देवाचं गणित इतकं बेकार, दुसरी केल्यावर पहिलेला लेकरू झालं. देव बी लय खतरनाक महाराज. ते रखमान जिजा तर असं होतं. जिजाला आवली म्हणतात. जिजाला आपण काय म्हणतो? जिजाऊ त्यांचं नाव होतं, त्यांना आवली म्हणतात. लय जागीरदाराची पोरगी दादा. पुण्याचं सासर तुकोबरायचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली. गुळवे सावकार बाप होते आवलीचे. 3600 एकर ऊस होता आवलीच्या बापाचा. किती? 3600 एकर ऊस होता. चिंचपूरकर 3600 एकर ऊस होता. तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. 1.25 एकर ऊस आहे आपल्या सासरवाडीला, तरी नाचतीच आपली बायको. माझा बाप काय बेकारी नव्हता, तुझ्यासारख्या दलिंदराच्या दारात दिलंय, लय मोठ्याची मी, माझं डोळं फुटलं, मी तुला वय म्हणलं, तुझ्या दिलंय चांगलं चांगलं बघायला आलं मला. आता काय चेंज करते का? आता हे का आता बोलून काय फायदा आहे का? करून करून करायचं आणि बोलून वाया घालवायचं, अशी गत आहे आमची. काय सांगायचं दादा या विषयात? 3600 एकर ऊस दादा. 1425 माणसं वन टाइम हाताखाली असायची आवलीच्या बापाच्या. तरी एका लुगड्यावर संसार केला आवलीनं तुकोबाचा. एका संत कोणाला म्हणतात माहिती? कणगीत आंघोळ करायची, कणगीवर लुगडं वाळू घालायची, ते लुगडं आंघोळ होईपर्यंत हाडकायचं आणि पुन्हा अंगावर तीच नेसून तसाच संसार करायचे. पांडुरंग परमात्म्यानं त्यातही परीक्षा बघितली. कणगीत आंघोळ करणारी आवली, कणगीवर लुगडं वाळू घातलं. पांडुरंगानं गरीब बाईचं रूप घेतलं आणि तुकोबाराच्या दारात येऊन उभं टाकले आणि तुकोबारायला म्हटली, लेकरा कोण? जगाची माय, पंढरीची मालकीन. लेकरा अरे पोटाची खळगी दिसत नाही जगाला, पण अंगाची भूक दिसतात की रे. पोट भागलं का नाही हे कोणी बघत नाही, पण स्वतःच्या नजरेचं सुख मात्र घेतात. असल कापड घरात तर दे बाबा. पोटाची भूक नाही दाखवता येत जगाला, पण अंगाची वासना लोकांना दिसते रे. पाया पडते तुझ्या. तर निबांड बाई आहे मी, कष्ट करून खाईल, सगळं करील, पण कापड नसल अंगावर तर अवस्था वाईट होईल. पावित्र्यानं जगता यावं बघ, बाकी स्वाभिमानानं शिळी भाकरी खाल्लेली चांगली. पाया पडते तुझ्या.
असल कापड घरात तर दे. विचार केला नाही मागचा पुढचा. बरं तुकोबाला माहित नसेल का बायको एका लुगड्यावर संसार करते? नवऱ्याला माहित नाही असं असतं का दादा? ते गणकीवरचं लुगडं घेतलं आणि तसंच त्या गरीब बाईच्या हातात दिलं. विचार सुद्धा केला नाही बायको बाहेर कशी येईल आपली. हे तुकोबा आहेत. म्हणून तर आम्ही म्हणतो धन्य तुकोबा. तुका विष्णू नाही तुझा. उगच रामेश्वर शास्त्री 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखदगत ज्यांच्या ते तुकोबारांच्या चरणावर मस्तक ठेवत नाही. ज्ञान कमी नव्हतं शास्त्रींना. सगळ्यात वेदवान रामेश्वर भट्ट आहेत देऊतले. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखदगत आहे त्यांच्या. हे बोलायचं सोपं आहे, करायचं नाही. आपण 40 वेळा हरिपाठ पाठ केला ना आपल्याला कोण म्हणलं ना घेता काही ना. आपण म्हणतो न ग मी मागं म्हणतो तुम्ही पुढं म्हणा, पुढं माझं गुत्तय. आपण त्यातले आपण लय नाही शास्त्रवेदांच्या भाषा करायच्या. अधिकारी व्यक्तिमत्व लागतं त्याला दादा. आणि एवढं सामर्थ्यवंत व्यक्तिमत्व जर म्हणत असेल तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. काय अधिकार असेल त्या तुकोबाचा? जगाचा मालक ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो ना ते तुकोबा आहेत. काय अधिकार असेल, काय त्याग असेल. त्यांची बायको आवली काय साधी असेल. लोक म्हणतात फटकळ आहे पण तिच्यासारखी बायको नाही. 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचे तरी तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी खाल्ली नाही. तुकोबानं विठ्ठलाला भजला असं नाही पण जो विठ्ठलाला भजतोय त्याचा संसार आवलीनं सांभाळ. लय ताकद माय. पुरुषाला परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो. माय आपण संसार सामर्थ्यानं केला तरी आपल्याला देव भेटतो. एवढी ताकद आपल्या संसारात आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी लय अधिकार माय. एके दिवशी अशीच आवली तुकोबाला भाकरी द्यायला चालली. भाकरी द्यायला जाताना पायात काटा मोडला तिच्या. शेतकरी ना तुम्ही बसलेले थोडेफार शेतकरी थोडेफार असं कौतुकानं सांगत जा ना. हे बाकीचे कसे सांगतात मी अध्यक्ष मी उपाध्यक्ष मी सचिव मी चेअरमन मी सरचिटणीस मी आमदार मी खासदार मी माजी सरपंच. अरे झालं ना बाबा तरी सांगतो ना. ओ दादा काही काही माणसं फोन केल्यावर म्हणतात रामकृष्ण हरी ताई मी माजी सरपंच बोलतोय. अरे मी काय करू? तू बोल ना. तू काम काय ते बोल. तू पद कशाला सांगतो? आणि लोकांना काही कीर्तनाशी घेण देण नाही दादा. लोकांना कीर्तन कळत नाही. काही काही माणसं कशाला म्हणतात ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय रे मी. तुला हे प्रोग्राम दिसतो का? आमच्या गावात सप्ताह होता तुम्हाला घुसवायचं होतं. घुसव. अरे महाराज आहे मी. ते अहो दादा असलं वाईट वाटतं कधी कधी. काय लोक किरनिष्ठ बुद्धीचे. त्याच्यापेक्षा भंगार तुमची सुपारी किती तुला उकळात घालून मुसळात न काढते आणि मग सांगते सुपारी किती ती. अरे किती देशील दादा? माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे. विचार कर घरात किती असेल. जयाच्या द्वारी शास्त्र सांगतं विपदो विपदो नेव संपदो नच संपदा विपदा विस्मन्नम विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे. भगवंताला मनात साठवता येणं ही सगळ्यात मोठी श्रीमंती. जागीरदार आम्ही आहे. अरे होईन भिकारी पंढरीचा. आमच्या तुळशीच्या माळेवर पडणारं रोजचं पाणी त्रैलोक्यातल्या प्रत्येक तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य देतं. आमच्या कपाळाचं चंदन आम्हाला समाधानी ठेवायची ताकद देतं. आणि आमच्या मस्तकावरचा विठ्ठलाचा हात प्रत्येक संकटापासून स्वतः विठ्ठल आमच्या पाठीमागं उभा राहतो. एवढा अधिकार जवार करायचा तुम्ही किती द्या चालत्या. त्याच्यापेक्षा भंगार तुमचं तुम्हाला आणावं लागतं का आम्ही आणावं लागतं? नाही नाही गुत्त दी तुझं सोयाबीन खुरपी दे मुकादम मी दी गुत्त दी गुत्त. त्याच्यापेक्षा भांगार तुमचा ढुलकीवाला तुम्हीच आणा. ह्याच्या डोक्यात पकावाज घातला पाहिजे. ह्याला सांगाय पाहिजे ह्याला पकावाज म्हणतात येड्या. पण खरंय म्हणा अख्खी जिंदगी कचकच कांद्यात गेली. ह्याला भजन कळत असतो. कळलं त्यालाच कळलं महाराज. लय अवघड आहे लोकांचं. काय खरंय हे लोक जमा कराय काय अवघड नाही. लोकांच्या विचारसरणीची पातळी इतकी घासरली आहे ना. ह्या पाटलाऐवजी दुसरी पाटील बोलवलं की ह्याच्यापेक्षा 10 पटीनं गोळा होते ती. मंडप फाडू फाडू बघत्याल. तुझ्यासाठी गेले वना तुझ्यासाठीच गेले नालायका जेवढे गेले तेवढे. अरे तुम्ही देवाचाही अपमान केला रे दादा. देवाचाही. तुम्हाला गवळण म्हणजे साधी वाटते काय? एका शब्दात सांगते जगाच्या मालकाचा सहवास जिला लाभला असेल तिचा अधिकार काय असेल. कोण म्हणतो तुम्ही गवळण म्हणता कोणाला? त्या राधाकृष्णाला बी भलतं बदनाम केलं यांनी. त्या राधाकृष्णाचं लगीन झालं नव्हतं त्यांनी प्रेम केलं. मग आपल्याला काय होतंय? शामड्या थांबतो तुला सांगते कसं होतंय ती. तुम्ही म्हणजे तरुण मंडळी थोडा अभ्यास करा. हे तुम्ही काही बोलता. कृष्णाला 16,108 बायका होत्या. आपण 2-4 केल्या तर काय होतंय? 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या. ज्यांनी भगवंताकडे याचना केली देवा पोरी येत आम्ही. 7व्या अवतारामध्ये राम अवतारामध्ये तुमची पत्नी होती सीता. तरी समाजानं अग्नी परीक्षा द्यायला लावली. आम्ही साध्या सुध्या पोरी. तुम्हाला काय वाटतं समाज चांगल्या नजरेनं बघेल?
अशी कलंकित नजर अंगावर घेण्यापेक्षा देवा जीव दिलेला बरा की रे. कृष्णाने सांगितलं कशाला विचार करताय, मी आहे ना खंबीर. विचारलं कोणाला तुम्ही, कोण तुम्ही, तर सांगा जगाला ओरडून त्या भगवान श्रीकृष्णाच्या अर्धांगिनी आम्ही. प्रत्येक मुलीनं सन्मानानं जगावं पण माझ्या कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं, माझ्या परंपरेचं, माझ्या मातीचं. त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. तो भगवंत आहे माझा. भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. काही म्हणता कधी देवाविषयी? हा रासक्रीडा म्हणजे तुम्ही म्हणता तशी रासक्रीडा आहे का ती? नजरेनं सुद्धा कधी अपवित्र पाहिलं नाही माझ्या कृष्णाने. आणि कोण राधा आणि कृष्ण? विष्णूने जेव्हा मोहिनी रूप घेतलं त्या मोहिनी रूपामध्ये प्रत्येक देवांना वाटलं काय सुंदर स्त्री आहे. मोहिनी रूप का घेतलं? दैत्याकडे अमृत गेलं होतं छलकपटाने, ते आपल्याकडे घ्यायचं म्हणून देवानं कोणाचं रूप घेतलं? बरं दैत्य भुलले यात काय नवल, देव सुद्धा भुलले. प्रत्येक देवाला वाटलं काय देखणी स्त्री आहे. एकमेव सूर्यदेव होते, त्यांनी मोहिनीकडे बघून मनात इच्छा निर्माण केली, एवढी गोंडस सालस देखणी जर माझ्या पोटी मुलगी जन्माला आली तर काय भाग्यवान बाप असेल मी. कौतुक देवाला वाटलं, एखाद्या सुंदर स्त्रीकडे बघून जर मुलीची अपेक्षा एखाद्या पुरुषाला होत असेल तर त्याच्यासारखा पुरुषार्थ दुसरा नाही. जगाच्या मालकानं याचना निर्माण केली, मी तुमच्या पोटी जन्माला येईल. 8व्या अवतारामध्ये ज्यावेळेस श्रीकृष्ण वसुदेव देवतेच्या पोटी जन्माला येईल तेव्हा मी तुमच्या पोटी राधा म्हणून जन्माला येईल. ती राधा एवढी देखणी असेल, अख्खं विश्व ज्याच्या प्रेमात आहे तो विश्वाचा मालक तिच्या प्रेमात असेल. ती राधा, तो कृष्ण. सांगा मला अंतर या दोघात? आम्ही कसं काहीही बोलावं रे, आणि वासनेला कसं प्रेमाचं नाव द्यावं या विषयाकडे अधिकार आहे. पण विनंती आहे, अहो ती आवली पायात काटा मोडला तिच्या, तुम्ही शेतकरी दादा, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडणं काही नवल आहे का? शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला काही पाण्याने पाय स्वच्छ करतो का? शेतकरी काटा कसा बघतो? हा लाजू नका, सगळे तुकाच लावतात. इथं काही हायजीन मेंटेन करायचं नसतं, तुकाच लावायचं असतं. बरं खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो? एकदाच घेतला आणि एकदाच लावला लगेच काटा दिसतो का? 2-4 वेळा तरी लावायला. आता काटा मोडलाय जिजाला, जिजा म्हणजे आवली. त्रास झाला विश्वाच्या मालकाला. त्रैलोक्याचा नाथ जगजनार्दन विश्वाचा मालक वैकुंठ सोडून धावतोय पाठीमागे. थांबा म्हणे जिजा, अहो काटा रुतला तुम्हाला. विठ्ठला कळतंय की आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवू द्या, मग बघू पायाचं काय ते. नवल देवाला वाटलं, देव जाग्यावर थांबला. महाराज आवली तुकोबांना भाकरी देऊन आली. विठ्ठलानं विचारलं झालं का माय माऊली, आता तरी काटा बघू दे मला. अहो योगी तपस्वी ऋषी मुनी झाडावर उलट टांगून तपश्चर्या करतात तरी देव भेटत. त्या जगाच्या मालकानं त्या जिजाऊचा पाय स्वतःच्या हातात घेतला आणि थुका लावून काटा दिसतो का पाहिला. सरपंचाला नाही पण सरपंचिनीला फारच राग आला. तुमची नाही, पंढरपूरची. आम्ही एकीलाच मानतो महाराज. देव सुद्धा बायकोच ऐकतो बरं का, देव सुद्धा बायकोच ऐकतो बरं, देव सुद्धा बायकोच ऐकतो बरं. अजून एकदा सांगू का, एखाद्या वेळेस अण्णा दळणाचा डबा तर लई नाचत जाऊ नका, देव सुद्धा ऐकतो महाराज. मी काय माझ्या तोंडानं म्हणते का? अक्का काकडा झाला, देव उठला. विनवणी कोणाला? राही रखमाबाई तुम्हा ये पुत्यात या, राही रखमाबाई तुम्हा ये पुत्यात या तया से हलवून जाय करा देवराया. अधिकार आहे की तिचा. पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती, वेगळ्या नावात हरी मज दिनाचे उद्धरी. देव सुद्धा ऐकतो दादा. मग काय रखमाई म्हणली, देवा जगाचे मालक तुम्ही, अर्धा तास झालं थुका लावता, काटा दिसना होत तुम्हाला, येड्यात काढता नाही ग रखमा. काय वाटतं तुम्हाला, काटा रुतवणारही मीच आहे, काटा काढणारही मीच आहे. माझ्या तुकोबाची बायको, तुकोबानं संसार त्यागला, त्या तुकोबाचा संसार जिनं सांभाळला, पण तुकोबाची साथ सोडली नाही. तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा टास केला, नाही तर काय गरज आहे सांग बरं मला. करा विचार चिंचपूरकर, जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला, तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं घरानं काही देवापर्यंत गेलंच नाही का, लोकच आहे. पण ती काय म्हणा, आता एवढा जरी सुंदर सप्ताह ह्या सगळ्या मंडळीनं केला ना तरी अख्खं गाव चांगलं म्हणत नसतं. 2-4 तरी खौट बोलणारच भाऊ किती. ती म्हणणार हा उता आलाय कुठेतरी खर्चायचंच. अरे
अरे येड्या, पैसा कमवायचा सोपा आहे, खर्चायचा अवघड आहे. आणि ज्याला कुठं खर्चावं कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरागत होती. कळलं त्यालाच कळलं महाराज. पैशाचं काय घेऊन बसले? पैसा कसा येतो, खर्चायचा कुठं ते कळलं पाहिजे. जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. धर्मासाठी जर पैसा खर्च करत असाल ना तर धर्माचा मालक तुम्हाला मोठं केल्याशिवाय सोडत नाही. कळलं पाहिजे हो. पण लोकांच्या तोंडाला काय कोणी म्हणलं की नाही, अहो काय सांगायचं, चांगला नवरात्र महोत्सव केला या वर्षी हो, ते योगेश दादा, ते उद्धव दादा, अहो चांगलं केलं म्हणे, अहो चांगले कीर्तनकार, शुल्लाताई पाटलाचं कीर्तन होतं म्हणे. ते म्हणणार हां त्यांनी ठेवलंय पण ती येईल का, म्हणजे येऊस तर पोटात गोळा, काय घरूच आहे का? अरे मरल ना तो ठेवणारा, जगू दे बाबा. मी म्हणते चांगलं नाही बोलता आलं तर गप्प राव माणसं, कमीत कमी शांत तरी. अवघड आहे लोकांचं या विषयाकडे. शेवटी महाराज असत्याने बंगलेली माणसं ही, ह्यांना चांगलं कुठं दिसतं का? मासोळीच्या नादी लागलेला नारद. विषयाकडे आले का तुम्ही? विषयाकडे येत जा महाराज बरं का. हा मग महाराज देवाकडे जाऊन म्हणले, देवा अहो मासोळी बघितली म्हणे, मग बायको पाहिजे. मासोळी बघून काय वाटलं? बायको पाहिजे. एकटं जगण्यात मजा, आणि बायको कुणाला नग वाटते. आणि काय करण्यात चुकीचं तरी आहे? बायको करणं चुकीचं नाही, पण वासनेसाठी बायको करणं चुकीचं आहे. वासनेमुळं बायको नाही करायची, संसारासाठी ठीक आहे. मग देवाला म्हणले, देवा बायको. देव म्हणे कर ना मग, तू दे. मी कुठून देऊ? तुला एवढे आहे त्या 2-4 दे ना मला. देव नाही म्हणत नाही. देव म्हणे जिथं मी नाही ती बायको तुझी. 16,106 घरे फिरले नारद. एकही जागा अशी नाही जिथं देव नाही, कारण एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. सर्वाघटी राम विठ्ठल जळी स्थळी ठाव नाही, भरुणी उरला चराचरी. जे जे दिसे भूत ते मानी जे भगवंता. भक्तियोग निश्चित जाणं माझा, माऊलींचं वर्णन आहे. सगळीकडे देव आहे. मग काय 16,107वं घर जांबुवंतीचं, अस्वलाची कन्या, सगळ्यात देखणे योगेश्वर भगवंतीचा. नारदाची मनोमन इच्छा ही भेटावी, पण देव तिया संग मायावी रूपानं फुगडी खेळत होते. शेवटचं घर पट्टराणीचं. पट्टराणी कोण? बाप रखमा देवी, रखमाई माता. तुळशीला पाणी घालतो त्या. नारदानं पाहिलं एकट्याच दिसतायत. नारदाच्या मनात लाडूच फुटलं. नारद म्हणले आलतू फालतू नाही, पट्टराणीच आपली. नारद म्हणले रुक्मिणी, रुक्मिणी आईसाहेब म्हणल्या. रोज आईसाहेब म्हणणार गबाळ आज डायरेक्ट रुक्मिणीवर आलंय. पिसाळलं का काय? नारदा नाही, तुमच्या मालकानं सांगितलंय जिथं मी नाही तिचा मालक तू. मालकाला एकेरी हाक मारायची नाही, नारद राव म्हणा. रुक्मिणी मातेला लगेच कळलं हे धुंदावलेलं दिसतंय, देवानं सुधरवाय पाठवलंय. हरकत नाही नारद राव. असं मी देवाचं प्रेम वाटून वाटून माझ्या वाटणीला लई कमी येतो. तुमचा ना माझा राजा राणीचा संसार कसलं भारी. पण कसं आहे ना, मी जर हाताला धरून अशीच चिंचपूरमध्ये आले तुमच्या, तर लोक काय म्हणतील? कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली, लोक चांगलं म्हणतील का? लोकांची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का? आपले घेऊन फिरल्यावर कोण नावं ठेवायची हिंमत आहे का? हां घ्यायचं ती घेत जा कीर्तनातनं महाराज बरं का. मग आता काय करावं म्हणे, मग काय नाही, मग आपण विधिवत लग्न करू. आपण काय करू, मी देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची. हां मी लग्नाच्या विधीची तयारी करते, तोपर्यंत तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या. हे वासनेनं धुंदावलेलं सासू महागा लागलेली नारदाच्या. कसं काय महाराज, असंच डोळे झाकून कुंडात आंघोळीला गेलं, लक्षही केलं नाही. ते कुंड पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करीन त्याचं लिंग प्रवर्तन होईल. मराठी मीडियमला कळला, इंग्लिश मीडियम बसा बोंबलत महाराज. काय विचार करताय? नारदात गेले फर पण वर आलेच नाही. वर आले नाही, वर आली उगाच्या उगं धोतर गेलं लुगडं आलं. चांगलं चिपळ्या वाजवीत होतं, चिपळ्या गेल्या मागड्या आल्या. इनी गेली, शिंडी गेली, कमरापर्यंत इनी आली. नतनीन मुरनीन ठुशीन बोरमाळन चपल हरण झुमका. नारद की तो बहीण नारदी. नारदांची काय झाली? नारदी झाली. चवळीच्या शिंगासारखी देखणी नार पाण्यातनं बाहेर आली. त्या वनात निघालेलं कुंड, त्या वनात कोळ्याचा राजा देवर राजा नावाचा राजा शिकारीसाठी आला होता. दष्टपुष्ट काळा कुळकुळी तिथपर्यंत केस, अशी दंडाला पेटी बांधलेली. तसल्या येड्याला तसल्या रानात तसली देखणी स्त्री दिसली. आधीच ती येडं, हिला बघून अजून येडं झालो. धरलं तिच्या हाताला, चले. नारदी म्हणल्या तुला माहित नाही मी कोण आहे? गप्पे चल. नारदी म्हणल्या येड्या मी आताच बदलले. गप्पे लय बायको पाहिजे होती, दुसऱ्याची बायको होऊन राहिली महाराज. हट्टानं लग्न केलं देवर राजानं. वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक. सप्ता नाही
लेकरं झाली. मी नाही म्हणत, नाथ बाबा म्हणले भूत लागले नारदाला 60 पोर झाली त्याला. भूत लागले नारदा 60 पोर झाली त्याला. एवढं मोठं भूत ढालगच बया ग मोठं. नाथ बाबा सांगतात लय मोठं भूत हे वासनेचं नारदाच्या मागे लागलं. 60 पोरं झाली नारदीला. नारदी म्हणली धनी 60 बी पोरच व्हायव, एखादी पोरगी असू द्या. 61वी मुलगी कपिला षष्ठी. 61 लेकर नारदीला. माय घरात 2 असले किती जीव दमतो ग. बर 2 बी 2 नमुन्याची असते. देव एक शान देत नाही. एक शान असेल तर एक पक्क येडं असतं. एक खा म्हणलं की खातं, शाळेत जा म्हणलं की जातं. दुसरं पाहुणं आल्यावर मुदाम करतो. ती माणूस बघून उड्या मारणार. त्याला माहिती माणसात काय करते, नुसती दातं खाते, करते काय. पाहुणा गेल्यावर 2 झपकं का खाणं होईना, पण माणसात उड्या मारणार. 2 एवढी तरा 61 किती असेल. नारदी म्हणली एक खातं, एक उठतं, एक बसतं, एक झोपतं, एक मुततं, एक कटाळा म्हणलंय. असली जनावरं सांभाळण्यापेक्षा मेलेला बरा. रातच उठली, कुंडात उडी मारली, जीव दिला, मेली नाही. जागेवर आली शिंडी शिंडी, जागेवर आली. पुन्हा नारदीचं नाराज झाले. नाराज म्हणलं सुटलो काय. पुन्हा काहीतरी व्हायच्या आधी पटवीनं पाण्याच्या बाहेर आले. गळ्यात तिनं घेतला, हातात चिपळ्या. नारायण नारायण म्हणले हेच बरं. रुक्मिणी आई साहेब दारातच हार घेऊन उभा होत्या. रुक्मिणी आई साहेब दारातच हार घेऊन उभा होत्या. नारदराव कशाचा नारदराव, रावच राहिला नव्हता नारद. आई साहेब आई साहेब आई साहेबच बरं. पण मी काय म्हणतो, चुकलं होतं तर तोंडानं सांगायचं. लय चुकलं होतं 2-4 हाणायच्या. 61 बाळणपण तेवढी भारी कळा. लय सोसलं. रुक्मिणी आई साहेब म्हणल्या तुमचा रोग सांगून बरा होणार यातला नव्हता. तुम्हाला 440चं व्होल्टेज नाही, 1000 व्होल्टेजच द्यावा लागत होता. फक्त मी विचार करते चिंचपूरकर, नारदाची एकदा नजर फसली, एवढी फजिती झाली. काय काय होईल तुमचं. पण काळजी करू नका, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. आता जे झालं ते आता हरी उच्चारणी जातीर लयासी. आता फक्त एवढाच विचार करा, तुझ्या इतका देखणं कुणी नाही आणि तुझ्याशिवाय दुसरी कुठं नजर जाऊ द्यायची. सगळ्यात पहिल्यांदा ही सासू मारली, सासरा मेला. आता राहिली इच्छा नावाची जाऊ. इच्छा राहिली ना अजून, इच्छा मारायची का नाही. इच्छा मेल्यावर देवावरची पण मरेल ना. इच्छा नाही मारायची, इच्छेचा नवरा मारायचा. संसारातली इच्छा मारायची. आसोनी संसारी जीवे, मी संसारिक असावं पण तुझ्या नामचिंतनात दंग असावं. जीवे वेगू मी असावी, इच्छा असावी पण मरावं कोण. जाऊ माझी जाच करी, जाऊ माझी जाच करी, बुडकी करगतीला. संसारातली इच्छा मारायची. एकदा संसारातली इच्छा मेली की राहिलं फक्त भगवंतावरचं प्रेम आणि तू आणि मी. पण ह्याच्या पलीकडे बी अजून आहे ना आशा. ही ननंद आशा, तिला कार्ट झालं मोह. सगळ्यात मोठा मोह असतो तो देहाचा. भक्त कधी होतो, भक्ताई से जाणार गेले आशा पाश. मग काय होतं, विषय तो त्यांचा, मग देव आणि मी. मग आता खरूच का भाऊ द्यायची. खरूच हा संसर्गजन्य रोग आहे. खरूच झाली की माणसं जवळ येत. मग जेव्हा कळतं एका रोगाने जर माणसं दुरावली जातात तर हे नाशवंत आहे, हे माझं. मग याच्यावरचा मोह गेला. मग मरणालाही मारायची ताकद आमच्यात आली. काळाचे ही काळ गडीवाळ विठ्ठलाचे. मग हे एकदा कार्ट मेलं, पुन्हा काय राहिलं, सगळ्यात मोठा दादला. सगळ्यात मोठा महाराज. ससा संसाराला कटाळलेली बाई नदीवर धुणं धुवायला गेली. आपल्या गावा शेजारी नदी आहे का, पाणी एक तिला. मरलीत काय का, हा मरलीत का पाहिजे महाराज. बरं का, ती मरायच्या हिशोबाने गेली ती महाराज. लय कटाळली होती संसाराला. मग महाराज धुणं झालं तरी ती काही उठ ना. शेजारी धुणं धुणारी बाई आली. काय झालं ग माय गंगा. अगं काय सांगू माय, काय ती लेकरं, काय ती सासू, काय ती सासरा, काय ती जाऊ, काय ती ननंद. कटाळली म्हणली कवर सण करू. पर
केलं बी असतं, सगळं सहन केलं असतं, सगळं सहन केलं, फक्त ही दलिंदर नीट पाहिजे होत. कळते की तुम्हाला महाराज कुठला नीट पाहिजे? ज्याच्या संग गाठ बांधली तो तरी नीट पाहिजे होता. तो नीट असता तर सगळं सहन केलं, पण ह्या दादल्यानं इतकं वाटोळं केलं, काही सहन करायची ताकद ठेवली. सगळ्यात मोठा दादला अहंकार, जो देवाजवळ जाऊ देत कधीच नाही, जो कळूच देत नाही मायबाप को, जो कळूच देत नाही सुख कशात. अहो सुखावलेला माणूस सुद्धा अहंकारामुळे दुखावला जातो. ज्ञानी वैरागी माणूस सुद्धा देवापासून लांब येतो, त्याचं कारण अहंकार. सांगा ना मला, रावण अहंकाराने तर गेला? करा ना विचार. 14 विद्या 64 कला, 1400 वर्षाचं वय ज्या चांगदेव महाराजांचं, अहंकाराने तर देव मिळाला नाही. शेवटी मुक्ताईचा शिष्य व्हावं लागलं. हे अहंकार, मी देवाच्या सगळ्यात जवळचा भक्त आहे, हा अहंकार नामदेवरायांना झाला. विसोबा खेचरांचं शिष्यत्व पत्करावंच लागलं. कळतंय? हा अहंकार भल्या भल्यांना नडला ग. आमचं काय होईल आई भवानी? नको बाई, आम्हाला कळावं आमच्यासाठी सत्य तो आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीये. आणि खरं सांगते दादा, माहेर एकच आहे. सराई सांगते बघा, जाते माहेराला, जाते माहेराला, माझ्या मुळच्या घराला, माझ्या मुळच्या घराला गवाई, जाते ग माहेराला गवाई, जाते ग माहेराला. कोणतं माहेर? मूळचं. मूळ कुठलं? जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते. मग वैकुंठ, मग वैकुंठ, मग वैकुंठ, मग वैकुंठ, मग वैकुंठ, मग वैकुंठ आदि रजनी पंढरी, आदि रजनी पंढरी. तेच माय बाप, तेच माहेर. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपुर, तेथील मोकाशी उभासी विठेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, म्या मजतेत वही दाखवा दिनाचा सोयरा. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. तुमच्याकडे अधिकार आहे. ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवर देव कोठे. सांगा बरं मला, तुझ्यासारखं देखणी मायक किती अधिकारी करी लाभावी ना. जुनं भजन आहे बघा, लेकरांची सेवा केली तू आई, लेकरांची सेवा केली तू आई. कसं सांग फेडू कसं हो हो तुझ्या उपकारा जगी जीव माझा सावली विठाई विठ्ठला. माय बाबा जन्मभरी सेवा तुझ्या बाळाची, जन्मभरी सेवा तुझ्या बाळाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती, माऊलीत मूर्ती, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. काय जुनी भजन होती. फिरत्या विठ्ठला तू विठ्ठला तू आकाश जय पातरा, आकाश जय पातरा, सोरी सोन्याचा पिंजरा, सोरी सोन्याचा. पाऊले झाले बसलेला माय मावला, टाळ वाजवा बसलेला माय जरा भजन भजन प्रेमाने. पाऊले झाले राहिले 2-4
येत असेल नाही तर म्हणायला लाजू नका आणि तेवढं बी येत नसेल नाही तर जरा लाजा कळलं तिलाच कळलं महाराज प्रेमाने पापुली चालती वाचिसपूरच्या माय दुखी संसाराची दुखी संसाराची हरी बोल पापुली चालती किती गोड गाता ग नजर काढावी तुमची महाराज पापुली चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हा वाजवितो बासरी हरी बोल कान्हा रात्री चल माझ्या गावाला जाऊ पक्क्या भजनातल्या दिसते त्या महाराज रात्री चल माझ्या गावाला जाऊ अग गोकुळ माझं गाव अग गोकुळ माझं गाव राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ तुम्हाला काय टोचतो वय देव म्हणा की टोचतो का नवरात्र आमचंच आहे भक्त टाळी टाळी मंडपाच्या बाहेरच्या वाजवा जरा टाळी जगाचा मालक तेवढीच कृपा करेल टाळी भक्त पुंडलिकासाठी सगळे मिळून भक्त पुंडलिकासाठी धनी मलाही दाखवाना धनी मलाही दाखवाना हरी बोल चंद्रभागीच्या तीरी थांबला हरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल टाळ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी माया माता करुणा करा दया करा विठ्ठल 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 आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंद ते सांग मग देवा एवढं जर गोड नाम मुखात आलं तर तुझ्यात आणि माझ्यात अंतर काय राहील पण हे कधी होत नाही जेव्हा मला वाटतं की मी का भजन करू सगळे करतात मी का करू बली प्रतिपदा माहित कधी असते दिवाळी आपण त्याला काय म्हणतो त्याला पाडवा म्हणतो गुढी नाही रे बाळा दिवाळीचा पाडवा दिवाळीचा पाडव्या दिवशी कोण कोणाला ओवाळतं भाऊबीजीला बहीण भावाला पाडव्याला बायको नवऱ्याला दिवस चुकू दे नाही चूक तुमची नाही गेल्या 2 वर्षात भाऊबीजन पाडवा एकाच दिवशी आलता दोघं एकाच पाटावर ववाळले ती महाराज बरं का तर ती पाडव्याला नवऱ्याला ववाळायचं आणि भाऊबीजीला भावाला रुक्मिणी माता नक्षत्रासारख्या नटल्या 16 शृंगार केला सुंदर साडी नेसली आणि विठ्ठला समोर येऊन उभा टाकल्या देवाला म्हणल्या देवा रोज भक्त ववाळत्यात आज मी रुक्मिणी मातेकडे बघून विठ्ठलाने म्हणावं रखमा काय गोड दिसतस ग आपल्यासारख्या साध्या सुद्धा माणसानं एखाद्याचं कौतुक केलं तर ती मंडपावर जातं नुसतं कोणतरी म्हणावं कीर्तन झालं ताई काय कीर्तन केलं ताई मंडपावरच मंडपात सुद्धा नाही पण याची अक्कल ताईला पाहिजे हे ना जिंदगीत कधी कीर्तन ऐकलं नाही उगं टीव्हीतली समोर बघायची म्हणून आलतं ते तू त्याच्यावर कुठं विश्वास ठेवायला लागली महाराज बरं का तू तुझ्या कीर्तनाची पात्रता त्याच्या तोंडून ऐकावी एवढी ताकद कशाला स्वतःची निर्माण करतेस त्याच्यापेक्षा कौतुक करावं गुरुनी आणि संतांनी
बस तयाचा हरिक वाटे देवा वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख त्याचे नारायण जगाच्या मालकानं. आता जगाच्या मालकानं कौतुक केलंय अहंकार येणार नाही का? रुक्मिणी मातेला अहंकार आला. रुक्मिणी माता मनातल्या मनात म्हणल्या मग दिसते सुंदर नशीब आहे तुमचं तुम्हाला भेटले लय असतील पण माझ्यासारखी सापडणार नाही. देवाला मनातलं सुद्धा न सांगता तुम्हा कळ येते. देव म्हणले असं वय आता ये ओवाळाय तुला दाखवतो. रुक्मिणी माता ओवाळायला गेल्या देव सापडला. लाजली गे माया तक बनावो वाळू आता कबणावो वाळू जिकडे पावे तिकडे जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळ. लाजले बाई आता जिकडे बघेल तिकडे माझाच नवरा आता यातला माझा कुठला पाहिल तिकडे विठ्ठल यातला खरा विठ्ठल कुठला. मनातल्या मनात म्हणल्या देवा एकदा इशारा करून सांगा यातले तुम्ही कोण पुन्हा जिंदगीत म्हणणार नाही मी हाय म्हणून टिकले. देव म्हणला बस बोंबलत तुला म्हणलं होतं का मी गर्व करायला. इथं तीळ मात्र गर्व विठ्ठलाचं दर्शन घडवू देणार. नामदेवराय आले म्हणले आई काळजी करू नका कोपऱ्यात उभा आहे ते आपलंही जावानवा वाळा. रुक्मिणी माता म्हणल्या मी बायको असून मला देव सापडत नाही ओळखू येत नाही तुम्हाला कसा ओळखू. विष्णुदास नामायाने तावियली खून. ब्रह्म ऋषींनी मारलेली लाथ भगवंताच्या डाव्या हृदयावर त्या चरण कमलामुळे देव ओळखू यावा. नवे नवे अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा. मी अखंडितपणे तुझा चाकर राहावं एवढी ताकद मला दे. सगळ्यात मोठा दादला मार मग काय दादला असा तसा नाही. सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला. सासू माझी फडफड बोली लवकर न्याय गतीला. जाऊ माझी जाच करी बोडकी कर गतीला. नंदाचं कारट किरकिर करत खरूज येऊ दे त्याला. दादला मारून आहुती देईन. आपण तुपाची दुपाची दुधाची देतो मी कशाची देते अहंकाराची देते. दादाला मारून आहुती देईन मोकळी कर ग मला. आणि एकदा मी मोकळी झाले मग काय Hey!
मन एकटीत राहू दे राहू दे राहू दे मला हे राहू काय राहिलं फक्त तुझ्यात आणि माझ्यात अंतर्नामस्वरूपी हे सगळं करण्यासाठी ताकद दिली तुझ्या नामचिंतनाने विठो पाय रखुमाई ज्ञानाचं वात्सल्याचा जोगवा पदरात टाक माय आणि मोकळं कर एकदाचं आम्हाला आणि आम्ही तुझ्या नामचिंतनात दंग व्हावं. आज सगळ्यात मोठी पर्वणी सगळ्यात मोठं सौभाग्य सगळ्यात मोठी ताकद म्हणजे ज्यांच्या समोर आम्ही लहानाचं मोठं झालो ज्यांच्याकडनं परमार्थाची सामर्थ्यता आम्हाला मिळाली असे सामर्थ्यवंत असणाऱ्या सामनगाव व्यासपीठाचे गुरुवर्य धर्मराज दादा सामनगावकर हे स्वतः कीर्तनाला उपस्थित आहेत. हे माझी सगळ्यात मोठी पर्वणी आहे. अख्ख्या जगाने कौतुक करावं तेव्हा काही एवढं फारसं चांगलं वाटत नाही पण ज्यांच्या पुढ्यात आपण मोठे झालो ज्यांच्या आशीर्वादामुळे आपण मोठे झालो मोठे म्हणजे शरीरानंच तसं काही ताकदीनं नाही महाराज बरं का म्हणजे कमीत कमी एवढी ताकद तरी की आपण आजपर्यंत परमार्थ टिकवला तो मध्ये सोडला नाही. आज तुम्ही सगळी लई उठायची घाई करू नका देवानं उठवायची केल्यावर स्वसायचं नाही. हिथून उठायचं तुमच्या हातात आहे पण उठवायचं तिच्या हातात आहे ना. एक 5-10 मिनिटं दम धरत ठेवत जा. घरीच जायचंय घर बी बदलत नाही माणसं बी बदलत नाही तीच आहे ती. त्याच्यापेक्षा हिथंच जरा वेगळी दिसते ती बसा महाराज बरं का इथंच 2-4 चेहरे आपलं काय जरा सुख काय तेच आयुष्य आहे. थांबा 5 मिनिटं. सुंदर नामचिंतनाचा अट्टहास दादांच्या चरणावर साष्टांग दंडवत. मला कल्पनाच नव्हती दादांच्या माध्यमातून सेवा आली ती इथे आल्यावर कळालं. अगदी गोड सुंदर पंचदिनी सोहळा करताय तुम्ही हा नवरात्राचा सुंदर टाळकरी. आज या वयात जर ही लेकरं इथं आहेत तर यांच्या वयात मोठं करायचं जगाच्या मालकाची सामर्थ्यता आहे. अगदी गोड गायनाचार्य महाराष्ट्रातील या पश्चिम महाराष्ट्रातील सगळीच नामवंत मराठवाड्यातली सगळीच नामवंत गायक आहेत. सुंदर अशी सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. त्याचबरोबर अगदी गोड मृदुंगवादक आमचे हरिभक्त परायण संदीप दादा त्यांच्यासुद्धा अगदी मनस्वी आभार. अगदी सुंदर पखावा चढणी वाजवला. ही सगळी मंडळी म्हणजे मला आत्ता पाहत नाही आहे ही फार लहानपणापासून मला बघत आलेली आहे. माझं जे काही स्केड्यूल असेल किंवा माझं जे काही स्ट्रगल असेल तो त्यांनी पाहिलेला आहे. त्याच्यामुळे या लोकांच्या आशीर्वादामुळे मी मोठी झाली आहे. या सामनगावच्या व्यासपीठामुळं माझ्याकडे ही कीर्तनाची ताकद आलेली आहे. म्हणून अखंडितपणे आयुष्यभर त्या व्यासपीठाच्या ऋणी राहत ही सगळी सेवा साष्टांग समर्पित करते. बसलेले सगळी मायबाप तुम्हा सगळ्यांच्या नावावर साष्टांग दंडवत. योगेश दादा उद्धव दादा सगळी तुम्ही मंडळी तुम्ही माझं कीर्तन ठेवलं मग तुमचं कौतुक नाही करणार पण तुम्ही नवरात्रात कीर्तन सोहळा उभा केला म्हणून तुमचं कौतुक आहे. एक आदर्श नवरात्रचं आईचा जागर कशा सामर्थ्याने करावा माणसं म्हणतावी अगदी खरं आहे. भजनात नशा असावी फक्त विनंती एवढीच आहे नशेत भजन नसावं. आता बाटलीशिवाय जर ढोलकी वाजत नाही तर हा काय आराधी म्हणायचा का.
गांजाशिवाय जर झांजा आपटत नाही तर ह्यो काय गोंधळी म्हणायचा का? लोकांना माझ्या बोलण्याचं वाईट वाटतं दादा, पण खरं सांगा जागर असा करावा का? अहो आमच्या संतांनी जागर केला, जागर करावा तू जसं तुम्ही करताय नामचिंतनाचा. अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना गुणी त्रिविध पापाची करावया छाडणी परी तू भक्तासी पावसी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागण आईचा जोगवा जोगवा मागण जोगवा 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 मागण जोगवा मागण आईचा जोगवा मागण. ह्या अंबाबाईचा जोगवा इतक्या गोड पद्धतीनं करावा. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. बोलता बोलता 5 मिनिटं लेट झाला त्याबद्दल क्षमस्व. उत्कृष्ट सिस्टीम दादाचे मनस्वी आभार. सुपदार दादा, विणकरी दादा, तिकडले विणकरी दादा, सगळे 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 सगळ्या चरणावर साष्टांग दंडवत. माझे वडील सेवेला विराम. दादा बोलतील त्यामुळे 5-10 मिनिटं कुणी जायचं नाही. विनंती कायद्याची मर्यादा सांभाळा. ज्ञानेश्वर माऊली